हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत शेवगा शेंग मसाला भाजी. तर त्यासाठी लागणारा मसाला पाहूयात आपण. या इथे मी एक घेतलेला आहे, एक कांदा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, धने, 1 चमचा धने, फूल, खोबरं, शेंगदाणे. आणि आता हे सर्व मसाले आपण भाजून घेऊयात. कांदा मी एकीकडे गॅसवर भाजायला ठेवलेला आहे आणि हे सर्व मसाले मी एका कढईमध्ये भाजून घेते अशा प्रकारे. तर आपले मसाले सर्व भाजून तयार आहे तिथे. आता आपण मिक्सरला बारीक याचं वाटून घेऊयात. छान प्रकारे असं वाटण तयार करून घेऊयात त्या मसाल्याचं. या इथे आपलं वाटण तयार आहे आणि या इथे मी काही शेंगा स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण बघूयात फोडणीसाठी लागणारं साहित्य. या इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा, टोमॅटो चिरून घेतलेला आहे. तेल. आता आपण पातेलं गरम झालं की यामध्ये तेल घालूयात. इथे मी एक छोटी वाटी तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की आपण यामध्ये आता कांदा परतून घेऊयात छान प्रकारे. मीडियम आचेवर असा हलकासा गुलाबी होईपर्यंत आपण हा कांदा परतून घेऊयात. कांद्याचा रंग चेंज झाला, कसा गुलाबी दिसायला लागला की आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात. अशा प्रकारे आपण कांदा आणि टोमॅटो छान बारीक शिजून घेऊयात, बारीक होईपर्यंत. आणि यामध्ये आपण घालूयात या इथे मसाले घेतले, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही मसाले. हे मसाले आता मी फोडणीमध्ये घातलेले. मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं यामध्ये मी पाणी ॲड करून घेते, जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत. थोडंसं पाणी घालायचे. अशा प्रकारे मी इथे थोडंसं पाणी घालून घेते. आता आपण मसाले छान शिजले की यामध्ये वाटण घालून घेऊयात. आपण मसाले भाजून जे वाटण तयार करून घेतलेले ते वाटण घालून घेऊयात आणि वाटण मसाले तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचे आपल्याला. हे आपलं मसाले वाटण छान शिजून झालेले. तर यामध्ये मी अर्धा तांब्या पाणी घालते. तांब्या पाणी, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आणि इथे मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या शेंगा आपण घालणार आहोत रस्यामध्ये. आता छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्या शेंगांना आणि मस्तपैकी अशा 10 ते 12 मिनिट शेंगा आपल्या शिजवून घ्यायच्या. शेंगा ऑलरेडी शिजलेल्या नाही आहेत आपल्या अगोदर, त्यामुळे आपण रश्श्यामध्ये शिजवणार आहोत. 10 ते 15 मिनिट छान शिजवून घ्यायचं याला. आणि या इथे आपल्या 10 ते 15 मिनिट शेंगा शिजवून झालेल्या आहेत. हंडीमध्ये काढून घेते मी. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका.